ही आहे परफेक्ट दमवरची व्हेज बिर्याणी। वरून दिसते ना रंगीत लेअर आणि एकदम मोकळा लांबसडक भात आणि एक अप्रतिम चव। बघा, खालपासून काढलेली बिर्याणी आणि येणारा हा हलकासा स्मोकी फ्लेवर, म्हणूनच भात मोकळा आणि एकही दाणा चिकट नाही। घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी आज आपण बनवणार आहोत, आजवर कुणीही न सांगितलेल्या टिप्ससह। चला तर मग ही परफेक्ट दम व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात। तर इथे मी 2 वाटी लांब दाण्याचा हा बासमती राईस घेतलेला आहे। वजनी प्रमाणात तो 350 ग्रॅम आहे आणि तांदूळ नेहमी असा जुना बघून घ्यायचा बघा, त्याचा म्हणजे असा फिक्कट कलरचा। पांढरा शुभ्र तांदूळ असला की त्याचा भात कधी कधी चिकट होऊ शकतो। आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने चोळून घ्यायचा आणि सगळं पाणी आपल्याला काढून टाकू। आणि आता भरपूर पाणी घालून हा तांदूळ आपल्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे। तर हा साईडला ठेवून देऊ। आता इथे बिर्याणीसाठी मी इथं 6 कांदे घेतलेले आहेत, मध्यम साईजचे कांदे सोलून घेतलेले, धुवून घेतलेत। आता तो कांदा कट कसा करायचा बघा, अर्धा कांदा मी इथं कट करते आहे। आपण नेहमी उभा कांदा कट करतो, ते इथे मी आडवा कांदा कट केलेला आहे। असा आडवा कांदा कट केला की चांगला मोकळा मोकळा होतो आणि आपल्याला कांदा तळताना एकदम सोपे जाते। आता हा सगळा कांदा आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे बघा सगळा कांदा मी असा कापून घेतला आणि छान मोकळा मोकळा झालेला आहे। तर आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर इथे एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर मी इथे पाऊण कप तेल घातलेलं आहे। तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि या तेलामध्ये आता हा कापलेला कांदा घालून घेऊ। आता गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आणि मोठ्या आचेवर आपल्याला हा कांदा एकसारखा हलवत चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर इथे बघा कांद्याला चांगला कलर यायला लागलेला आहे। असा कलर आला की गॅसची फ्लेम ही कमी करायची, कारण इथे कांदा पण आपल्याला करपू द्यायचा नाही। कांदा तळला पण गेला पाहिजे चांगला, तरच आपली बिर्याणी ही चांगली होते। आता इथे बघा कांद्याला एकदम परफेक्ट कलर आलेला आहे। याच्यापेक्षा जास्त कलर आणण्याचा प्रयत्न केला तर आपला कांदा करपू शकतो। आता इथे मी गॅस बंद केला आणि हा कांदा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। झाऱ्यानेच कांदा नितळत काढून घ्यायचा आणि इथं गॅस बंद केला तरीही कुकिंग प्रोसेस ही चालू असते, त्यामुळे अजून हलकासा कलर कांद्याला येतो। त्यामुळे याच्यापेक्षा कधीच डार्क कलर करायचा नाही, नाहीतर कांदा करपू शकतो आणि बिर्याणीमध्ये मग कांद्याचा चव ही कडवट लागते। आता इथे बघा सगळा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला। आता तो थोडा सुकण्यासाठी ठेवूया, असा थोडा पसरवून घेतला आहे, म्हणजे कांदा चांगला क्रिस्पी होतो। आता इथं 2 वाटी तांदूळ घेतले आहे, त्याच्या 5 ते 6 पट आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आणि आता काही गरम मसाले म्हणजे खडे मसाले इथं आपण पाण्यात घालणार आहोत। 2 ते 3 तमालपत्र, अर्धा टीस्पून शहाजिरं, 3 काळ्या विलायची, 3 हिरवे विलायची, 4 लवंग, 4 मिरे घातलेला आहे, 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून जिरं घातलेलं आहे आणि मूठभर कोथिंबीर घालायची। थोडी पुदिन्याची पाने सुद्धा इथं घातलेली आहेत बघा आणि 1 टेबलस्पून मी इथं कसुरी मेथी घातलेली आहे। आता भरपूर पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे मीठ पण भरपूर घालायचं आहे। 4 चमचे मीठ घातलेलं आहे। आता हे पाण्याला उकळी आणून देऊ। तर आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी 200 ग्रॅम दही घातलेलं आहे। दही हे ताजं असावं, ते थोडंसं विस्करणी फेटून घेतलं। आता इथं आलं लसूण आणि 4 हिरव्या मिरच्यांची पेस्ट घेतलेली आहे, 3 चमचे ही पेस्ट आहे। 1.5 चमचे मी लाल मिरची पावडर घातली, 1 छोटा चमचा हळद घालायची, 1 चमचा धने पावडर घालायची आणि 2 चमचे इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। कोणत्याही कंपनीचा तुम्ही मसाला इथं घालू शकता आणि 1 चमचा ही कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपल्या बिर्याणीला छान कलर येतो। आणि इथं चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलेला आहे। आता हे विस्करणी सगळे मसाले असे दह्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता हे चांगलं फेटून घ्यायचं थोडंसं बघा आणि इथं आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत बिर्याणीसाठी त्या भाज्या घालूया। 70 ग्रॅम इथं ओला वाटाणा घेतलेला आहे, 70 ग्रॅम असे फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत आणि 70 ग्रॅमच गाजरचे तुकडे घेतलेले आहेत बघा, असे गाजरचे तुकडे केलेत आणि 70 ग्रॅम बीन्स घेतलेला आहे। इथे मी प्रत्येकी 70 ग्रॅम असं घेतलेलं आहे आणि इथं पनीर सुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेला आहे। या सगळ्या भाज्या आपल्याला जसं आपला तांदूळ 350 ग्रॅम आहे तसं 350 ते 400 ग्रॅम भाज्यांचं प्रमाण घ्यायचं आहे। इथं कोथिंबीर घेतलेली 1 मूठभर आणि 1 मूठभर पुदिन्याची पाने सुद्धा घालत आहे आणि जो आपण
कांदा तळून ठेवला होता ना, त्याचा 3 भाग कांदा इथं घालायचा आहे. तुम्ही इथे पहा बघा, कांदा किती छान कुरकुरीत झालेला आहे. कांद्याला कलर सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. असा कांदा कुरकुरीत झाला आणि कलर पण छान आला की आपली बिर्याणी ही एकदम मस्त आणि स्वादिष्ट होते. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, आणि 20 मिनिटासाठी हे मॅरिनेट करायचं आहे. तर इथं मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण घालून घेऊ. तर थोडंसं मिक्स करून घेऊ. टोमॅटोसुद्धा आपल्याला इथंच घालायचं आहे भाज्यांमध्ये. आणि हे चांगलं असं मॅरिनेट झालं की आपल्या भाज्यांना छान चव येते. आता या भांड्यावर झाकण ठेवून असंच 20 मिनिटं साईडला ठेवून देऊ. आता हे जे पाणी आहे उकळायला ठेवलं होतं, चांगली उकळी येत आहे. आता 1 चमचा मी तेल घातलं. इथं तेल घातल्यामुळे आपला हा भात अजिबात चिकट होत नाही, एकदम मोकळा मोकळा हा भात तयार होतो. आणि इथे बघा, मी अर्ध लिंबूसुद्धा पिळत आहे. असं लिंबू पाण्यामध्ये पिळलं की तयार होणारा भात हा एकदम पांढरा शुभ्र तयार होतो. तर आता बघा, हे लिंबूसुद्धा मी घालून घेतलं. आणि आता जो आपण तांदूळ भिजवलेला होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हा सगळा तांदूळ मी इथे पाण्यामध्ये घालून घेतला. आणि इथं थोडंसं झाऱ्याने हलवून घ्यायचं, म्हणजे तांदूळ असा पातेल्याला खाली तळाशी चिकटणार नाही. आता या पाण्याला चांगली उकळी आणायची, मोठा गॅस करायचा आणि उकळी येऊ द्यायची. आणि इथं आता खडे मसाले जे आपण पाण्यामध्ये घातलेले आहेत, सुरुवातीला पाणी उकळलेलं होतं त्याच्यामुळे हे खडे मसाल्यांचा फ्लेवर हा पाण्याला आलेला आहे. तर इथं खडे मसाले सगळे मी काढून घेणार आहे, कारण आपण बिर्याणी खाताना हे खडे मसाले सगळे तोंडात येतात आणि मग बिर्याणीचा जो फ्लेवर असतो, बिर्याणी खाताना काही मजा येत नाही. खडे मसाले असं पाण्यामध्ये उकळले की पाण्याला चांगला फ्लेवर येतो आणि आपला भात जो तयार होतो त्या भाताला सुद्धा खडे मसाल्यांचा चांगली टेस्ट येते. त्यामुळे बिर्याणीमध्ये हा तांदूळ असा शिजवला की छान लागतो. आता बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. असं खळखळ चांगला तांदूळ उकळला पाहिजे. आणि इथं पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त एकदाच मी झाऱ्याने हलवलं, जास्त झाऱ्याने हलवायचं पण नाही, कारण नाहीतर तांदूळ हा तुटू शकतो. आता इथं चांगला खळखळ उकळतो आहे. तर मी गॅस 7 मिनिटं झालेले आहेत, मी गॅस थोडा कमी केला. आणि इथं आपण चेक करूया की आपला तांदूळ किती शिजला आहे. बघा, इथं तांदूळ चांगला फुलायला लागलेला आहे. 80% हा तांदूळ शिजला आहे. गॅस मी बंद करते. आणि आता हे सगळं पाणी आपल्याला एका चाळणीवर ओतून घ्यायचं आहे. चाळणी मी एका पातेल्यावर ठेवलेली आहे आणि हे सगळं पाणी त्या पातेल्यामध्ये गेलं आणि वरती आपला भात शिल्लक राहिलेला आहे. तर बघा, 80% भात शिजलेला आहे. ते आपण साईडला ठेवून देऊ. इथे आपण दम व्हेज बिर्याणी बनवत आहोत, म्हणजे या बिर्याणीला आपण चांगला दम देणार आहोत. तर इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. जे कांदा तळलेलं तेल होतं तेच घातलेलं आहे आणि 1 चमचा तूप घालून घेतलं. तर हे चांगलं गरम झाल्यानंतर ज्या भाज्या आपण मॅरिनेट केल्या आहेत त्या भाज्या सगळ्या इथं घालून घ्यायच्या. आणि बघा, छान 20 मिनिटामध्ये छान मॅरिनेशन झालेलं आहे. भाज्यांना छान चव येते. तर इथं बघा, चांगलं हलवून घ्यायचं. तेलामध्ये ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. 2 मिनिटं चांगलं हलवून घेतलं. इथं गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा मी काही घातलेल्या आहेत बघा, सुरुवातीला घालायचं विसरले, त्यामुळे इथं मी 1 मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतल्या. अशा पाकळ्या घातल्या की चांगली बिर्याणीमध्ये छान लागतात. आता इथं मी 2 मिनिटं चांगलं हे हलवून घेतलं आहे. आता या भाज्या आपण थोडंसं वाफवून घेणार आहोत, फक्त 3 मिनिटासाठी. इथंच मी झाकण ठेवलेलं आहे आणि 3 मिनिटं चांगली वाफ द्यायची आहे बघा. कारण आता आपण दही घातलेलं आहे, दह्याला चांगलं म्हणजे दह्याचा फ्लेवर चांगला रिलीज होण्यासाठी आपण इथं थोडंसं 3 मिनिटासाठी वाफवून घेतलं आहे. इथं म्हणजे भाज्या ह्या पूर्णपणे शिजलेल्या नाहीत, कच्च्याच आहेत. तर इथं बघा, या भाज्यांना थोडंसं दह्यामुळे पाणी सुटलेलं आहे, परंतु इथं आता हे रसरशीत चांगली बिर्याणी होण्यासाठी पाणी कमी आहे. त्यामुळे मी इथं 1 वाटी पाणी घालून घेतलं. असं थोडंसं लपथबं झालं की चांगल्या भाज्या शिजतील. आणि वरचा आपला भात पण आहे 80% शिजवून घेतलेला आहे, त्याला पण चांगलं मऊसूत होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार होतं. इथं मी गॅस बंद केला आणि आता लेअर देऊन घेऊ. खाली भाज्या आहेत आणि वरती आता आपल्याला भाताची लेअर द्यायची आहे. निम्मा भात मी इथं घालून घेते आणि हाताने चांगली लेवल केलेली आहे. आता वरती आपल्याला तळलेला कांदा थोडासा घालून घ्यायचा, कोथिंबीर थोडीशी घालायची, पुदिन्याची पाणी घालायची. आणि काजू मी सांगायचे विसरले की कांदा तळला त्यावेळेस काजू पण तळून घेतलेले होते. आता इथं आणि केसरचं दूध केलेलं आहे आणि थोडासा फूड कलर पण केलेला आहे इथं ऑरेंज कलरचा, तर तो पण घालून घेतला. आणि इथं थोडंसं बघा, माझी ही पद्धत आहे, मी थोडंसं
म्हणजे 2 चिमूटभर असा बिर्याणी मसाला असा भातावर थोडासा घालून घेते, म्हणजे भाताला पण छान चव येते. आता परत दुसरी लेयर देते. जो भात शिल्लक होता तो सगळा भात मी इथं घालून घेतला, त्याची एक लेवल करून घेतली आणि इथं सेम जसं आपण पहिल्या भातावर घालून घेतली होती तसंच सेम सगळे लेयर करून घ्यायची आहे. आणि सुरुवातीला असंच कांदा कुरकुरीत केलेला घालून घ्यायचा, पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि नंतर काजू, असं सगळं गुलाबाच्या पाकळ्या असं सगळं घालून घेतलं. आणि इथे मी दुधामध्ये केसर भिजू घातलेली होती आणि फूड कलरसुद्धा दुधामध्येच घातलेला आहे, तो सुद्धा घालून घेतला. आणि वरती बघा तूप घालून घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमचे इथे मी तूप घातलेलं आहे. तुपाने बिर्याणीला छान चव येते. आणि इथं बिर्याणी मसाला मी परत फिरवला आणि इथं ह्या भाज्या आणि भात आपण जो खाली दम देणार आहोत त्याच्या ज्या वाफेवर या भात आणि भाज्या शिजणार आहेत. आणि इथे मी स्मोक पण देणार आहे. बघा, एक कोळशाचा तुकडा गॅसवर चांगला गरम करून घेतला आणि एक छोट्या वाटीमध्ये बघा पातेल्यामध्ये असं ठेवला आणि त्याच्यावर तूप घातलं. चांगला धूर यायला लागला की पटकन झाकण घातलं, म्हणजे हा धूर बाहेर येऊ नये. त्याच्यावर पटकन धूर येत होतात म्हणून मी पटकन त्याच्यावर फॉईल पेपर पण असं लावून घेतला. बघा, फॉईल पेपर लावल्यानंतर अजिबात आतमधली पातेल्यातली वाफ बाहेर येत नाही. जाडबुडाचं पातेलं असल्यामुळे तवा न ठेवता एकदम कमी आचेवर 20 मिनिटासाठी ही बिर्याणी मी शिजवून घेतली आणि गॅस बंद केला. नंतर 20 मिनिटं मी झाकण काढलेलं नाही. आता 20 मिनिटं झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला होता अगोदर 20 मिनिटापूर्वीच. आता बघा चांगला दम बसलेला आहे, म्हणजे चांगली वाफ आपल्या या भाताला भेटलेली आहे. फॉईल पेपर आता काढून घेतला. तुम्ही इथे पाहू शकता की आपला कलरफुल एकदम बिर्याणी ही तयार झालेली आहे. आणि बघा एकदम मोकळा आणि एकदम असा लांब सडक हा बिर्याणीमधला हा भात आहे. आणि हा झारा एकदम खालीपर्यंत घालायचा. आणि आता खालीपासून ही बिर्याणी काढूया. तुम्ही इथे पाहू शकताय बघा, आपली भाजीचा थर एकदम परफेक्ट भाजी शिजलेली आहे. कलरसुद्धा भाजीचा बघू शकताय, लाल कलर छान आलेला आहे. वरती चांगले मोकळे असे भाताचे शीत दिसत आहेत आणि लांब सडक दिसत आहेत. एकदम भाताचा प्रत्येक शीत हा एकदम फुललेला आहे, अजिबात चिकट नाही आणि मोकळं झालेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढूया. आता या व्हेज बिर्याणीला आपण दम दिलेला आहे आणि या वाफेवर आपण भाज्या आणि भात शिजवला आहे. तर इथे बघा, आणि स्मोक दिल्यामुळे सुद्धा या बिर्याणीला एकदम हॉटेलसारखी टेस्ट आलेली आहे. म्हणजे आपण हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि पहा आपल्या या बिर्याणीचा प्रत्येक शीत किती लांब सडक आहे आणि एकदम परफेक्ट शिजलेला आहे. इथे आपली परफेक्ट दम व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही, आणि तीही स्मोकी फ्लेवरमध्ये. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही जरी पहिल्यांदा व्हेज बिर्याणी बनवत असाल तरीही तुमची दम व्हेज बिर्याणी परफेक्ट होईल. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, आपल्या वर्षाच केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.